मोताळा तालुक्यातील शेलापूर ते भाडगणी जोड रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरणाअभावी खड्ड्यांनी व्यापला आहे। नागरिकांच्या वारंवार मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी अखेर निवडणूक बहिष्काराचा इशारा दिला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेलापूर ते भाडगणी जोड रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत आहे। सन 1994 मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते। त्यानंतर आजवर रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही। त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होतो तर उन्हाळ्यात धुळीच्या वावटळींनी त्रास वाढतो। शेतमाल वाहतुकीदरम्यान शेतकऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण होतो आहे। ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन, पंचायत समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मागणी केली, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या दीर्घकाळाच्या निष्क्रियतेविरुद्ध नागरिक आता संतप्त झाले आहेत। 4 नोव्हेंबर रोजी शेलापूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने रस्ता डांबरीकरणाची मागणी केली आहे। अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। शेलापूर भाडगणी रस्त्याच्या मागणीकरता आलेलं आहे, कारण तो रस्त्याचे खडीकरण झालेले आहे तेव्हापासून अजूनही आता इतके वर्ष लोटले तरी त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालेले नाही आहे आणि त्यामुळे मजुरांना, शेतकऱ्यांना, माल वाहतूक करणाऱ्यांना खूप त्रास होतो। त्यामुळे कोणाचे समजा माल वाहतुकाचे ट्रक उलटल्या जातात, म्हणजे गाड्या उलटल्या जातात, कोणाच्या हातपायाला त्रास होतो। त्यामुळे आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना शेवटचा निर्णय म्हणून आपल्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा असा निर्णय घेतलेला आहे। खूप त्रास होत आहे, त्याकरता आम्ही सामूहिक शेवटचं असर लोकशाहीमधील सामूहिक निवडणुकांवरती बहिष्कार असं आम्ही आज ठरवलेलं आहे। तशा प्रकारचं निवेदन उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या सेवेशी सादर केलेलं आहे। की मागणी अशी आहे की आमचं जे डांबरीकरण आहे त्या रस्त्याचं, ते डांबरीकरण लवकरात करून देण्यात यावं। यामध्ये प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला मदत करावी ही आमची जाहीर त्यांना विनंती आहे। प्रशासनाला आम्ही अशा प्रकारे इशारा दिलेला आहे, जर याच्यापुढे जर आम्हाला आमचे हक्क आणि रस्ते मिळत नसतील तर आम्ही याच्यापुढे वोटिंगला, मतदानाला बहिष्कार टाकणार आहे। आम्ही कुठलंही वोटिंग किंवा मतदान याच्यापुढे करणार नाही।